बॅग वगैरे सर्वच राहिलं वेळेवर नाही होत ना. कधी जायचं काय ते नाही ठरवलं आणखी. सोहळा होता, नाव ठेवायचं होतं. तसंच आता जावळाचं जे आहे बॅनर छापलेला आहे. पाऊस चालू होता, त्याच्यानंतर बरंचसं वातावरण खराब होतं, त्याच्यामुळे रात्रभर लाईन नव्हती. हां, म्हणजे त्याची झोप झाली तशी थोडीफार. हो, ठीक आहे म्हणून. वातावरण लाईन नसल्यावर तर लहान मुलाचं तुम्हाला काय हाल होतं तुम्हाला माहीतच आहे, सांगायचं कामच नाही. हो, म्हणूनच आईची इकडे तयारी वगैरे बाकी आहे तशी. आता 12 वाजत आलेले आणि इकडे अंधारातच चालू आहे. काय करताय? देवपूजा केली. चला इकडचा शुटका आता नाश्त्याची तयार चालू आहे इकडं. आणि आज काय आहे, आज आपल्या स्वराजचं जे आहे जावळाची तारीख आपण चेंज केलेली आहे. हो ना, 3 तारीख. हां, 3 तारीख ठेवलेली आहे. त्या दिवशी ग्रुप फाईट होतं ना. हो, आणि तारीख पण निघाली त्या दिवशी जावळाची. आणि मेन म्हणजे कसं आहे, सुट्टी पण आहे त्या दिवशी, सर्वजण येतात. हो. आणि हनुमान जयंतीचं म्हटलं तर सगळ्याच्या घरी कार्यक्रम राहते, कोणी येत नाही ना. तेव्हा थोडंसं जे आहे आता बरंचसं कारण नाही दिला, पण ठीक आहे. काहीतरी कारणामुळेच तारीख चेंज होत असते. 2-3 कारणं आहे. बरेच जण येत पण नव्हते. हो ना, आईचं म्हणणं ते चालू की आपण 3 तारीख ठेवू. आणि तिकडचं पण जे आहे बाकीच्याचं म्हणजे मामा मामीचं म्हणजे राधिकाच्या मायाचं पण जे आहे सर्वांचं म्हणणं आलं की बा 3 तारखेला ठेवायचं. तर म्हटलं गरबा घासून ठेवायचं, देवाचं सामान वगैरे सर्व काढून ठेवायचं. हो, देवाच्या ठिकाणी जायचं म्हटलं तर पाहिजे पण आरती स्टार्ट वगैरे पूर्ण वगैरे घासून ठेवायचं. कारण वेळेवर हे ना ते एक आहे ना आता मन आहे ना महादेवासाठी. श्री शिवाय नमस्ते. एक लोटा जल हर समस्या का. हां, असं आहे तेच चालू आहे इकडं. आणि देवाचे पण काय करायचे राहिले, बॅग वगैरे सर्वच राहिलं वेळेवर नाही होत ना. कधी जायचं काय ते नाही ठरवलं आणखी. आता लवकरच आहे. 3 तारीख सांगितलं ना आपण. 3 तारीख सांगितलं मग 3 तारखेचं ठिकाण पण सांगितलेलं कुठं आहे तर आजच जायचं होतं. 3 तारखेचं ठिकाण आहे कारंजाच्या बाजूला अनई येथे नवनाथ देवस्थान. आणि इंजा येवता रोडवरती आहे. आपलं नागपूर हायवे जो जातो कारंजावरनं विद्युत त्या बाजूलाच उंबडा बाजार रोड. घरात जवळच आहे म्हणा, कारंजावरनं 4-5 किलोमीटरच आतमध्ये इंजा येवता फाटा जातो. त्या फाट्यावरती अनई गाव आहे, तिथंच आहे आमचं देवस्थान. तिथंच जे आहे पूजा वगैरे राहतं, रूट राहतो आणि जावळाचा वगैरे काही कार्यक्रम असतो. तर तिथंच जायचं आहे, तिथे तयारी चालू आहे. लिस्ट वगैरे करणं, सामान घेणं आहे. इकडे बॅगा तर भरल्या वाटते. तू काय भरलं इकडं? देवाचं काय काय म्हणजे आणि पीस वगैरे सर्व. चला तयारी चालू आहे पूर्ण सर्व देवाचं सामान. ते कशासाठी नैवेद्य असते का? तर इकडे आत्ताच घरी आलेला आहे आणि इकडे काय चालू आहे तो कसं खेळ झोप झाली आहे ना. हां, आणि इकडे बघ काय आणलेलं आहे तर बघा. हो, पाय ना काय ये ना खाली ना, खाली उतर ना, खोल ना. वाव, काढलाच काढच आहे आणखी निघते का? हळू फाटील भरते, फाटील. जसं आपण स्वराजच्या जे नामकरण सोहळा होता, नाव ठेवायचं होतं, तसंच आता जावळाचं जे आहे बॅनर छापलेला आहे मस्तपैकी. बघून घ्या तुम्ही कसं आहे तर कमेंटमध्ये सांगा. चांगलं आहे तर बघा. हां, सस्नेय निमंत्रण चिरंजीव स्वराजचा जावळाचा कार्यक्रम 3/4/2026
सर्वांनी नक्की याचा आशीर्वाद द्यायला. नाही इंजा येवता रोड कारंजा लाड तसा ॲड्रेस सांगितलेला आपण याच्या आधी पण. तर इकडे सर्वांना जे आहे निमंत्रण द्या सर्वांना आपल्या व्हिडिओमध्ये. सर्वजण नक्की आहे म्हणा. सर्वजण नक्की या, कारण नाही का नक्की या, जेवण करायला. हां कारण प्रोग्राम वगैरे सर्वात मोठा ठेवलेला आहे. हां जेवणाचा प्रोग्राम आहे हो, जेवण. आणि जेवायला काय ठेवणार ते पण सांगितलं मला मागच्या व्हिडिओमध्ये. चला असं आहे. आणखी काय काय तयार चालू आहे? तयारी म्हणजे आता आणखी बॅग बनवायचं आहे. साड्याचं कन्फर्म नाही झालं. साड्याचं कन्फर्म नाही झालं. ती साडी आहे त्याचा ब्लाऊज नाही शिवलं मी. ते तुम्हाला म्हटलं मग अशीच चालू आहे. तुम्हाला की खूप वेळ झाला. आत्ता कसं आहे, जसं जसं कार्यक्रम जवळ येते तसं तसं वेगवेगळं सुचते काही ना काही. आणि बघा इकडं तुम्हीच बघा किती वाजत आलेलं आहे, काय चालू आहे इकडं. मला साडीचा प्रश्न पडला की मी साडी कोणती घालू. 3-4 साड्या घालल्या. साडी झालीच नाही का कन्फर्म आणखी? ही घालावं म्हटलं तर ही नाही का खूप जाड होणार. कारण गरमीत तर बघा इकडं खरंच 11 वाजत आलेले आहे आणि साडीचंच चालू आहे इकडं. कोणती पॅक करायची कोणती नाही करायची. ठीक आहे आता तयारी आहे, शेवटी करावंच लागणार जे जे आहे ते कारण तुम्हाला माहीतच आहे. आता कुठून चाललंय आणि आपला कालचा व्हिडिओ पडला नाही. मग काल सर्वांना हे लावायचं होतं. एप्रिल फुल काय पण ठीक. 2 एप्रिलला डायरेक्ट आता तुम्ही आपला जो व्हिडिओ तो दुसऱ्या दिवशी पाहत आहे. हो जाऊ द्या, आम्ही नाही का सर्व तयारीमध्येच मग्न झालेलो. त्यामुळे तुम्हाला कालचा काही व्हिडिओ नाही का प्रँक काही आम्ही प्रँक केला पण आम्हाला काही तो जमला नाही म्हणून आम्ही काही व्हिडिओ घेतला. असं आहे. जमलं तरच करा, नाही तर कमेंट करा. हां तर असं आहे बघा जे आहे बॅग वगैरे भरणं चालू आहे इकडं. डुग्गूला ड्रेस हो तेच ना आपण आणलेला घरून. रेड कलरचा घालू का तो ब्लू कलरचा? दोन्ही सोबत घे कारण तसे 2-3 नाही लागणार आहे. हो ते तर आहेच ना. एका दिवशी 2-3 ड्रेस लागणारच आहे. केली का व्यवस्थित घडी काय? एका ठिकाणी ठेवला ना. हो आणि बघा इकडे जे आहे सर्व तयारी वगैरे झालेली आहे आम्हाला. आणि कितीला निघायचं? 9 वाजता ना. उद्या सकाळी. उन्हाचा टाईम आहे आणि एवढा उशिरा कसा आहे माहिती आहे का, जास्त जेवढं ऊन केलं ना आपण तेवढं बाहेर जाणार आहे आणि तिकडं पण जाणं लंबा प्रवास आहे. त्याच्यामुळं संध्याकाळची बॅग वगैरे भरायचं. ते तांदूळ काढतो ते इडली तर तसंच राहतं. म्हणजे आतापासूनच इडल्याची तयारी. मी आता सकाळी टाकलं नाश्त्यासाठी. हां काय केलं सकाळी नाश्त्याला? तयारी कशात चालू होती? नाश्ता म्हणजे इडल्या करत होती मी. तर हां. अर्धा काढलेला आहे. अर्धा बॅटर काढला अर्धा बंद पडला. हे काळाचं आहे. तांदूळ तर हे लागून राहिलं. त्याचा खटका पडला असेल ते. ठीक लागून राहिला 1 वर्ष झाले ना त्याला का जास्त झाले? 2 वर्ष झाले. नाही तरी पण राहू तिथे खटका गेला असेल किंवा बंद पडला असेल. तेवढेच करायचे आता उद्याला, बाकीचे नंतर करायचे. बाकीचे आपले गावाला लागतं. मग तसं ठेवून घ्यायचं. तसंच राहणार. वाळू घालणार. चालते ठीक आहे. वाढू घाल नाही तर मग नंतर करता येते. आता दुरुस्त करून घ्यायला लागेल. कसं उद्या सकाळीच जाणं म्हटल्यावर सोबतच न्यावं लागणार, नाही तर मग तिकडून आले दुरुस्त करावं लागणार. काय झालं याला? ते दिवस हो तर आमच्या स्वराजचा जावळाचा कार्यक्रम आहे, सर्वांनी यायचं आहे बरं. आपण हे टाकलंय दिवस काय? दिवा पण पण करा किती नाही आपल्याला हे करावं लागते ना. दिवे 9 दिवे, 1 दिवा रोटगा, नाही 2 याच्यात रोटको, 9 दिवे कापूर बिपूर लावतो पण राहते पण ते राहते ना तिथं. चालते. चला झाली आहे तयारी, अशी तयारी चालू आहे. उद्या तिथे गेल्याच्या नंतर समजणार तुम्हाला. कारण वास्तव आता आमचं पहिलं चालू होतं की बा इकडून तपनूनच करायचं, तपनून कॅन्सल झालं. शेवटी मग पिंजरून जायचं आहे. पुढे गेलं तर काय फरक हां. पडतो? तेच ना. आता आपल्याला तिकडे गेलं सारखं तिकडे गेलं सारखं. त्यामुळं आता कोणी गेलं सर घरात नाही खका ना. एवढं 2-4 जण लेकर बाया, सर तिथं लेकर बाया बाया. चाल येताना थांबू एक दिवस. पिंजरचे सर्वजण येतात त्यामुळे चला सर्वजण झोपत आलेले आहे, 11 वाजत आलेले आहे आणि आपला इकडं व्हिडिओचा टाईम आणि बॅग भरण्याचा टाईम चालू आहे. हे बघा काय करायचं यार? काय झालं? आता कसं काय? तेल लावणार. टरबूज
बांगला व्यवस्थित कापायचं. हो ना. हो तुला बोलायचं बोलाच तुला आता सुटलं. आता काही झोपत तर नाही. काही नाही जास्त दिवस नाही लागणार. 1-2 महिन्यात लागणार. 1-2 महिन्यानंतर ॲटोमॅटिक बोलणार लवकर व्हिडिओमध्ये. बोलणार हो लवकर बोलते. तू. सराव चला असं आहे. चला करा पटापट बॅग वगैरे भरा निघायचं आपल्याला उद्याला सकाळी. चला भेटू आपण पुढच्या शूटमध्ये. तोपर्यंत आपला व्हिडिओ कंटिन्यू करा.